हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? मी अपेक्षा करते बरेच असाल. तर आज आपण डिस्कस करूया सॅलरी स्ट्रक्चरबद्दल. म्हणजे माझी सॅलरी ग्रोथ कशी झाली, माझं पॅकेज कसं वाढलं, हाईक किती मिळाली, आपण ह्या सर्व गोष्टी आपण डिस्कस करूया. आता मी जेव्हा पहिली कंपनी जॉईन केली तर तेव्हा मला 2 ते 2.5 लाखाचं पॅकेज होतं. म्हणजे मला 11,000 सॅलरी होती, त्यातून PF 2,000 कटायचा, तर 9,000 इन हँड यायचं. म्हणजे इन हँड सॅलरी मी 9,000पासून स्टार्टिंग केले मेडिकल कोडिंगमध्ये. देन सेकंड कंपनीमध्ये मला नियर अबाउट 4 लाखाचं पॅकेज होतं. देन आता थर्ड कंपनी मी जॉईन केली तर तेव्हा मला चांगलं पॅकेज दिले कंपनीने. तर मी एका घराचं आणि एका गाडीचं जेवढा EMI आहे तेवढा मी एकटी भरू शकते, तेवढं पॅकेज आहे मला. तसं मी भरत नाही, पण जस्ट एक्झाम्पल तुम्हाला सांगितलं की तेवढं पॅकेज आहे, कारण की आपण करंट कंपनीचं पॅकेज नाही सांगू शकत. म्हणून तुमचं देखील असं पेमेंट वाढू शकतं. तर त्यासाठी तुम्ही काय करणार की कंपनी तुम्ही सारखं चेंज करत राहा. तुमच्या फील्डचं तुम्हाला नॉलेज असणं देखील खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही सर्वात जास्त मेन म्हणजे नॉलेज गेन करा, त्यामुळे तुम्हाला कुठं पण जास्त सॅलरी वाढून भेटेल. माझ्या म्हणण्याप्रमाणे प्रत्येक कंपनी आपल्याला 25 ते 30% हाईक देतच असते. त्यामुळे तुम्ही फक्त तुमचं नॉलेज गेन करा, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा. जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.